की यांनी गुन्हा दाखल करताना पार्शलिटी केली. ज्युनियर कर्मचाऱ्यावर, ऑपरेटर आणि तलाट्यावर ते गुन्हा थोपवला गेला आणि मुख्य जे आरोपी आहे तहसीलदार खोमणे याच्यामध्ये स्वतः त्यांनी वाळू त्या ठिकाणी स्वतः उभा राहून जीसीपी, पोकलँड, हायवा असे कमीत कमी बल्क संख्या होती. म्हणजे बघायला सुद्धा एकदम विचित्र वाटत होतं. 20-20, 30-30 त्या ठिकाणी पोकलँड, जीसीपी, बाई यंत्रणेने तोंडी बोलत नाहीत, कागदावर ते 100 कोटी सिद्ध झालंय. तर एवढा मोठा गुन्हा चकलांबा पोलीस स्टेशनला पेलवणार नाही, यासाठी एक मोठी यंत्रणा, एक मोठा अधिकारी किंवा विशेष समिती, विशेष पथक असं नेमून ते गुन्हावर वाळू कधी मिळेल काय सांगता येईल का? तर 100% म्हणजे असं नाही झालं पाहिजे की वाळूचा घरकुलमुळे घोटाळा झाला आणि बाकीचे वंचित. आम्ही ती सुद्धा लढणे, आम्ही सर्व मिळून लढणार आहोत. घरकुल व्हायला वाळू मिळालीच पाहिजे. आमचे आमदार हे गोदाकाठचे वाघ आहेत. आमचे आमदार अजिबात दत्ता भरणे असतील किंवा आणखी कोणी असेल, आमचे आमदार कोणालाही घाबरणार नाहीत. ते खोमणेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार. सर्वांना आरोपी करता, मग मोठा मसाला आरोपी का करत नाही? दाल में कुछ काला है, हम उसे जल्द ही निपटार लेंगे, क्योंकि हम संविधान को मानने वाले लोग हैं. आणि आमचं कलेक्टर साहेबाला एवढं सांगणं, थोडस व्यवस्थित बोलण्याची पद्धत तुम्ही वापरा. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. गेवराईचं सिंडिकेट म्हणजेच वाळू माफिया यांच्यावर कारवाई झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र जे तहसीलदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळं आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे हे कार्यकर्ते आहेत, हे आता जिल्हाधिकारी यांना भेटून आलेले आहेत आणि तहसीलदार यांच्यावर का गुन्हा दाखल केला नाही याचा जाब विचारण्यासाठी ते गेले होते. काय सांगाल तुम्ही? जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय बोलणं झालं, काय सांगाल? आम्ही गेवराईतील सर्व पक्षीय कार्यकर्ते म्हणजे सर्व पक्षातले आले, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिंदे सेना असेल, रिपय असेल, पॅन्थर असेल, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना किंवा तत्सम सगळे पक्ष जरी म्हणले तरी वावगं ठरणार नाही. आणि सर्व स्तरातल्या लोकांनी मिळून या ठिकाणी जे काय गंभीर प्रकार गेवराई तालुक्यात घडलाय, राक्षस भवन वाळू घाटावून 25,642च्या आसपासचं अतिरिक्त उत्खनन झालंय. एका गावात सिद्ध झालंय, असे प्रत्येक गावात झालंय. आणि त्या ठिकाणी 6-7 डेथ सुद्धा झाल्या दरम्यानच्या वाळूच्या वाहतुकीमुळं. आणि हे सगळा विषय जेव्हा पुढे आला, त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावरचा आमचा जे मूळ विषय आमचा तो आहे की यांनी गुन्हा दाखल करताना पार्शलिटी केली. ज्युनियर कर्मचाऱ्यावर, ऑपरेटर आणि तलाट्यावर ते गुन्हा थोपवला गेला आणि मुख्य जे आरोपी आहे तहसीलदार खोमणे याच्यामध्ये स्वतः त्यांनी वाळू त्या ठिकाणी स्वतः उभा राहून जीसीपी, पोकलँड, हायवा असे कमीत कमी बल्क संख्या होती. म्हणजे बघायला सुद्धा एकदम विचित्र वाटत होतं. 20-20, 30-30 त्या ठिकाणी पोकलँड, जीसीपी हे सगळं होतं. त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी विरोध केला की अरे इकडे करू नका, आमच्या या ठिकाणी धार्मिक विधी होतात. तर त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली त्या लोकांना आणि त्या ठिकाणी सर्रास उपसा करत राहिले. आणि नंतर असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणची परवानगी त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडून नव्हती. प्रदूषण महामंडळाचे सगळे विषय त्यांनी गुंडाळून ठेवले. त्या ठिकाणी एक रस्ता त्यांनी अतिरिक्त बनवला, जे की जालना जिल्ह्याला रस्ता जोडला त्यांनी मुरमानी, त्याच्यामुळे नदीचं पात्र बदललंय. यासारखे असंख्य गंभीर गुन्हे त्या ठिकाणी त्यांनी करून बसले. आणि सगळं असताना मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्यावर ठपका बी ठेवला नोटीसद्वारे. आणि गुन्हा दाखल करताना नेमकं काय घडलं की त्यांना नेमकं गुन्ह्यातून वगळलं गेलं, याचा जे विषय होता त्याचा जाब म्हणा किंवा त्याचा विषय असेल ते निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विचारला. परंतु दुर्दैवाने मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडून आम्हाला अपेक्षित उत्तर आलं नाही. ते म्हणले की त्यांच्याबद्दलचे पुरावे आम्हाला तेवढे दिसून नाही आले. हे आमच्यासाठी ऐकायला सुद्धा शॉकिंग होतं. ते कारण की स्वतः त्यांनी नोटीसमध्ये ते सगळे दिसून आले की ते गुन्हेगार याच्यामध्ये स्वतः खोमणे आहेत. परंतु आता बोलताना जिल्हाधिकारी साहेबांची भूमिका थोडी बदललेली दिसून आली आणि त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी लगेच तात्काळ या ठिकाणी सर्व पक्षी आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एका मागणीच्या बाबतीत त्यांनी आम्हाला होकार दिलाय, तोंडी तरी दिलाय किंवा चकलांबा पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून, चकलांबा पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी चकलांबा पोलीस स्टेशनच त्या ठिकाणी कलेक्शन करतंय. चकलांबा पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी सध्या या गुन्ह्यात आरोपी आहे. तो गुन्हा त्यांच्याकडे न ठेवता याच्यामध्ये विशेष पथकामार्फत किंवा SIT नेमून हा गुन्हा करावा. कारण की 100 कोटीच्या आसपासचा स्वतः त्यांनी मान्य केलेलं, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीवरच 100 कोटी स्वतः त्यांनी हे केलंय. त्याच्यामुळे याच्याकडे बाहेरची आम्ही बाह्य यंत्रणेने तोंडी बोलत नाहीत, कागदावर ते 100 कोटी सिद्ध झालंय. तर एवढा मोठा गुन्हा चकलांबा पोलीस स्टेशनला पेलवणार नाही, यासाठी एक मोठी यंत्रणा, एक मोठा अधिकारी किंवा विशेष समिती, विशेष पथक असं नेमून ते गुन्हा वर्ग करावा. त्याला मात्र त्यांनी आम्हाला आता दुजोरा दिलाय, ते मी करल असं ते आम्हाला तोंडी म्हणलेत. ते जर केलं तरी बरेचसे विषय सॉल्ट आउट होतील. परंतु त्यांनी सुरुवातीला जे म्हणले की खोमण्याच्यात आम्हाला त्यांचे पुरावे नाहीत, त्याच्यामुळे आमची तीव्र नाराजी आहे आमच्या सर्वांची, सर्वपक्षीय लोकांची. आम्ही या ठिकाणी जर ही गोष्ट निकाली नाही निघली आणि खोमण्याला आरोपी जर नाही केलं तर आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी मोठ्या स्वरूपातलं आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन करताना याच्यामध्ये 6-7 ज्या डेथ झाल्यात त्या कुटुंबियासोबत ते आंदोलन असणार आहे. मोठ्या स्वरूपाचं आंदोलन असलंय. आज आम्ही एक साधारणतः 30 जण आलो आहोत निवेदन द्यायला. परंतु गेवराई तालुक्यातलं बहुतांशी वर्ग, सरपंच असतील, सदस्य असतील, असे बरेचसे लोक त्या त्रस्त त्या वाळूपई, ह्या हायवानपई, विना नंबरच्या गाड्यांपई बऱ्याच जणांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे. आता शिक्षकाला मारहाण झाली. आता एका आमचे सरपंच आहेत नागझरीचे,
त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केलाय आणि रोज घटना घडतायत. गेवराईचा क्राईम रेशो वाढतोय, गेवराईचं नाव खराब होतंय. असे विविध विषयामुळे गेवराईतले सगळे लोक या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहेत. आमची अशी इच्छा आहे की जिल्हाधिकारी महोदयांनी अजूनही आमचे जर त्यांचे विषय त्यांच्यापर्यंत गेला, त्यांनी ती वेळ न येऊन देता उद्याची उद्या ऍडिशनल याच्यामध्ये वाढ करून खोमणे यांना आरोपी करावं आणि त्यांच्याकडून वसुली पात्र 100 कोटीची रक्कम वसूल करावी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर यामध्ये 250 ते 300 घरकुल जे लाभार्थी त्यांना वाळू देणार होते ते आता वंचित आहेत. त्यांना ही वाळू कधी मिळेल काय सांगता येईल का? तर 100% म्हणजे असं नाही झालं पाहिजे की वाळूचा घरकुलमुळे घोटाळा झाला आणि बाकीचे वंचित. आम्ही ती सुद्धा लढणे आम्ही सर्व मिळून लढणार आहोत. घरकुल वाळायला वाळू मिळालीच पाहिजे. त्या बिचाऱ्यांचा ते अधिकार आहे. स्वतः सन्माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी ते चांगलं पत्र केलं. त्यांनी त्याला ताकद बी दिली. त्यांनी त्यांचं कौतुक करावं लागेल याच्यामध्ये की त्यांनी घरकुलसाठी प्रयत्न केला. परंतु या खालच्या लोकांनी नेहमीप्रमाणे त्यांना कट मारून स्वतःची दुकान चालवली. तर त्याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की घरकुलाला वाळू मिळाली पाहिजे. जरी खोमणे या ठिकाणी सस्पेंड आणि आरोपी होणार, परंतु दुसरे जे कोण तहसीलदार असतील तर वाळूचं हे अभियान थांबलं नाही पाहिजे. घरकुल धारकांना नियमामध्ये 5 ब्रास वाळू 100% मिळाली पाहिजे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर विजयसिंह पंडित यांनी देखील यावर आक्षेप घेतलेला होता आणि काल त्यांची प्रेस झाली. त्यामध्ये सांगितलंय त्यांनी की मी जोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तोपर्यंत याच्यावर लक्ष देईल. विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला करेन असं सांगितलं. त्यावर काय सांगाल? हे पहा, हा प्रकार सगळा जर उघडकीस आला असेल तर तो मूळ गडी गावापासून. कारण गडीमधली एक बातमी 40 घरकुल धारकांची वाळू ही सेतू चालकाने आणि बाकीच्या लोकांनी मिळून ढापली अशा पद्धतीची एका वर्तमानपत्रात बातमी आली. तिथून मग आमदार जे असतील गेवराईचे आमदार त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणात लक्ष घातलं. लक्ष घातल्याच्या नंतर अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलेलं आजपर्यंत आहे. परंतु मला असं वाटतं की आज जे दुसऱ्या एका वर्तमानपत्राला बातमी आली आणि त्या वर्तमानपत्राने एका मंत्र्याचं म्हणजे दत्ता भरणे यांचं नाव घेतलेलं आहे. दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे आहेत आणि ते सुमित्राताई पवार यांच्या अतिशय जवळचे आहेत. सुमित्राताई पवार ह्या बीडच्या पालकमंत्री आहेत. आणि मग हे खोमणे मध्ये सारखे मुंबईला दौरा करत होते. मुंबईला दत्ता भरणे हे त्यांचे नातेवाईक असल्याचं ते गेवराई तालुक्यात अनेकांना सांगतात. आणि मग ते दत्ता भरणे मार्फत सुनेत्राताई पवार यांना भेटून त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडणी त्या ठिकाणी केली आणि दत्ता भरणे यांनी वाचवलं का काय आणि मग दत्ता भरणे यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर दबाव आणला की काय अशी सुद्धा काही लोकांमध्ये चर्चा आहे. परंतु आमचे आमदार हे गोदाकाठचे वाघ आहेत. आमचे आमदार अजिबात दत्ता भरणे असतील किंवा आणखी कोणी असेल, आमचे आमदार कोणालाही घाबरणार नाहीत. ते खोमणेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि मी तुम्हाला त्यांच्या पक्षाचा मी कार्यकर्ता नाही, परंतु मी तुम्हाला ग्वाही देतो की आमचे आमदार विधान भवनामध्ये आता येत्या अधिवेशनात प्रश्न गाजून त्याच्यावर तहसीलदार खोमणेवर गुन्हा दाखल करून खोमणेला मध्ये टाकून त्याच्यावरून ती वसुली 100 कोटी वाळूची वसुली केल्याशिवाय आमदार साहेब स्वस्थ बसणार नाहीत. असं तरी आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी गेवराईची जनता म्हणून ठामपणे सांगू शकतो. नक्कीच 100 कोटीची वसुली होईल असं देखील बोललं जातंय आणि हा प्रश्न मार्गी लागेल असं देखील बोललं जात आहे. आता काय सांगाल की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं आश्वासन काय दिलंय? जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन म्हणजे फक्त तोंडी आपलं थोडंसं बोलले. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या गोदाकाठची वाळू जी उपसिली ही जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार असन, तहसीलदाराच्या असन आणि हे लोक जर तहसीलदारवर कारवाई नसतील करीत तर आम्ही हायकोर्टामध्ये यांच्या विरोधात दाद मागण्यासाठी गोदावरी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्षी आम्ही त्या हायकोर्टामध्ये जाऊ. तुम्ही सर्वांना आरोपी करता, मग मोठा मसाला आरोपी का करत नाही? दाल में कुछ काला है, हम उसे जल्द ही निपटार लेंगे क्योंकि हम संविधान को मानने वाले लोग हैं. आणि आमचं कलेक्टर साहेबाला एवढं सांगणं आहे, थोडस व्यवस्थित बोलण्याची पद्धत तुम्ही वापरा. पदाधिकारी कार्यकर्ते आल्यानंतर थोडासा त्यांना वेळ द्या. शासन तुम्हाला पगार देतंय, शासनाची पगार आहे. म्हणून आमचं कलेक्टर साहेब तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुमच्याकडे गोरगरीब लोक येत आहेत, तुम्ही मायबापत आमच्या जिल्ह्याचे, तर मायबापांनी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल, काल मी पाहिलं एका टीव्हीला, एक कलेक्टरांनी 10 का 20 हजार रुपये दिले एका म्हातारीला. तिची पगार नव्हती लागत म्हणून ती बसली होती. मग तो एक फार मोठं असं म्हणावं लागेल की एक माणुसकी म्हणतात त्याला. तर आमचं एवढंच सांगणं आहे, याच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. नसता आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि आंदोलन छेडूच,
पण जसं आमचे नेते म्हणले उद्धवजी खाडे साहेब की आमच्या तालुक्याचे आमदार हे गोदाकाठचे ते वागत, तसं मी बी कुणाचा कार्यकर्ता नाही, म्हणून तुम्हाला एवढंच सांगन, गोदाकाठचा वाघ हा कधीच वाकत नसतो, तो नक्कीच समोरच्याला झुकायला लावत असतो. नक्कीच ते या प्रकरणी 100 कोटी रुपयाची वसुली करून ते पैसे गोरगरीब शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्यासाठी नक्की प्रयत्न करतील, हा माझा ठाम विश्वास. नक्कीच खोमनेला जे पाठीशी घालतायत तुम्ही, आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला असं बोलताय, कोण असेल मागे त्यांचे? कोण असेल आता त्यांचे CDR तपासावं लागत. मी काय CID नाही. मी जर CID असतो तर नक्कीच आम्ही त्यांचे CDR काढले असते. सीडीआर वाढवून त्यांचे सातत्याने वाईज कॉल पकडले पाहिजेत. मग आमची मागणीच ती ना, SIT नेमा, तुम्ही गुन्हा दाखल करायलात ना, मग त्यांना सोडून का करता? ये चल रहा है, कुछ तो चल रहा है, रुख बदलने दो, हवा भी कुछ तो है. मैं ऐसा कहूंगा, दया कुछ तो गड़बड़ है, तो दया बीड़ का है, दत्ता भरणेंचे जर दया बीड़ का है, बात को समजो. पण तालुक्याचे आमचे आमदार नक्की काहीतरी विधिमंडळात उपस्थित करून त्यांना नक्कीच त्याचा गुन्हा दाखल करतील अशी अपेक्षा आहे. नक्कीच दया कुस्तो हे असं म्हणत त्यांनी नेमका इशारा कुणाकडे केलाय, बीडकडे इशारा करता करता नेमकं त्यांनी कुणाला टोला दिलाय हे आगामी काळात आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या सिंडिकेट जे उद्ध्वस्त झालंय, पण ज्यावर गुन्हा दाखल नाही झाला तो गुन्हा कधी दाखल होतोय आणि गोदाकाठचा वाघ आता विधानसभेत काय बोलतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा मी नितेश उपाध्ये, बीड.